नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी आज घेऊन आलेली आहे झटपट दहीवड्याची रेसिपी। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे। त्याचबरोबर दहीवडे सॉफ्ट आणि मऊ कसे बनतील हे बघूया। त्याचबरोबर 2 चटण्या सांगणार आहे। ही रेसिपी आपल्याकडे सगळ्यांना छोट्या मोठ्यापासून आवडेल। आणि चला तर हेल्दी आणि टेस्टी दहीवड्याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया। दहीवडे म्हटलं की चटण्यांचा प्रकार आलाच। दहीवड्यावरती दहीवडे मसाला पावडर पण टाकून खाल्ले जातात किंवा रेड चिली आणि भाजलेल्या जिऱ्याचा पावडर पण टाकून खाल्ले जातात। पण गोड दह्यावरती चिंचेची खट्टी मिठी चटणी आणि ग्रीन तिखट चटणी टाकून खाण्यात वेगळीच मजा आहे। चला दोन्ही चटण्या कशा बनवायच्या शिकूया। 1 मुठ्ठीभर कोथिंबीर, 2 चम्मच डाळ्या, 5 लसणाच्या कळ्या, अर्धा इंच अद्रक, 1 कापून घेतलेला आवळा, 1 चम्मच मीठ, 1 मिरची आणि तुम्ही लिंबू आणि पुदिना पण टाकू शकता। चला तर ग्राइंड करून घेऊया चटणी। ग्रीन चटणी बनवून तयार आहे। छान टेक्स्चर आलेलं आहे बघा, छान पातळ पण नाही जाडे पण नाही। चिंचेला आता आपण छान बारीक करून घेऊया। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून चिंचेला छान चोळून त्याचा गर काढून घ्यायचा, चाळणीने गाळून घ्यायचा। चाळणीमध्ये चिंचेचा जो कचरा आहे, त्याची रेषा आणि जे बिया वगैरे असतात त्या चाळणीमध्ये असतात, गरमध्ये जात नाही। 2-3 पाण्याचा उपयोग करून छान गाळून घ्यायचं या पद्धतीने। आणि चिंचेचा गर आपण आता चाळणीमध्ये गाळलेला आहे आणि कढईमध्ये शिजवायला टाकणार आहोत। गर काढून झालेला आहे। आता आपण कढईमध्ये टाकूया गर शिजायला। जेवढी चिंच आहे त्याच्या अर्धा गूळ, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच मीठ, जेवढी क्वांटिटी आहे त्याच्यानुसार। 1 उकळी आली की त्यामध्ये गूळ टाकूया, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच मीठ, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वापरा तिखट मीठ। चिंचेची चटणी खट्टी मिठी असते त्यामुळे गुळाचा अर्धाच प्रमाण पाहिजे। चिंचेच्या थोडं जाडी वाटत होती त्यामुळे मी पाणी वापरलेलं आहे। थोडं 1-2 उकळी येऊ देणार, काढून गेला। हा भाजलेला जिऱ्याचा पावडर आहे। मी रेसिपी यूट्यूबला टाकलेली आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाणार। चिंचेला उकळी आलेली आहे, बस एवढीच पाहिजे आपल्याला। जास्त गाढी नाही करायची, ती थंडी झाल्याच्या नंतर गाढी येतोच। बघा छान बनलेली आहे चटणी। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। चिंचेची चटणी, ग्रीन चटणी रेडी आहे। आता आपण दहीवडे कसे बनवायचे ते बघूया। मी उडदाची डाळ रात्रीच भिजवायला ठेवलेली होती 1 वाटी। तुम्ही 3-4 तास पण भिजवू शकता। मी 3-4 पाण्याने छान धुवून घेणार आहे उडदाची डाळ। कोणी अर्धा प्रमाण वापरतं, अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी उडदाची डाळ। पण तुम्ही उडदाच्या डाळीची बनवून बघा, दहीवडे खूपच छान होतात। 3-4 पाण्याने मी धुवून घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आहे। जाडसर छान पाहिजे आपल्याला बेटर, पातळ नाही पाहिजे। तुम्ही डाळीसोबत 2-2 चमचे पाणी टाका। जास्त झालं पाणी तर वडे बनणार नाही, म्हणून 2-2 चमचे टाका। या पद्धतीने बेटर बनवून घ्या। छान बेटर बनलेलं आहे। आता मी 1 चम्मच मीठ टाकते आहे। छान त्याला फेटून घेते आहे। एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे, म्हणजे जी हवा आहे ना ती छान भरल्या जातं दहीवड्याच्या बेटरमध्ये। आणि ही महत्त्वाची ट्रिक्स आहे। गोड दही घेतलेला आहे अर्धा लिटर। आंबट दही नाही पाहिजे दहीवड्याला, गोडच पाहिजे। आणि 7 चम्मच मी साखर टाकते आहे आणि चम्मचनीच त्याला छान फेटून घेत आहे आणि थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवते आहे। त्याचा वापर आपण दहीवड्याच्या वरून टाकायला करणार आहोत। एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 लिटर पाणी घेतलेलं आहे। पाणी मी गरम करणार आहे, कोमट गरम। तुम्ही बोट टाकून बघा, तुमच्या बोटाला जेवढं टेम्परेचर सहन होणार तेवढंच गरम करा। माझं गरम झालेलं आहे, साईडला उचलून ठेवते आहे। आणि दहीवड्याचं बेटर पुन्हा मी एकदा फेटते आहे आणि ते एकाच डायरेक्शनमध्ये फेटते आहे। या पद्धतीने फेटल्यामुळे दहीवडे छान स्पंजी बनतात। बघा असं पाण्यामध्ये टाकून बघायचं, म्हणजे ते वरती येतं टाकल्याबरोबर, म्हणजे तुमचं बेटर एकदम रेडी आहे। आता मी ऑइल गरम केलेलं आहे आणि गरम ऑइलमध्ये थोडं बेटर टाकून बघितलेलं आहे।
बघा ते टाकल्याबरोबर वरती आलं. बस असंच पाहिजे आपल्याला. एक चम्मच घेतलेला आहे, चम्मच पाण्यामध्ये टाकलेला आहे मी आणि त्याच चम्मचने मी दही वडे पॅनमध्ये सोडणार आहे. तुम्ही वाटलं तर हात ओला करून टाकू शकता, पण मला हे बेटर वाटतं चमच्याने टाकायचं. छोटे छोटे टाकले पण ते फुगून छान मोठे होतात बघा. आणि टाकल्याच्या नंतर त्याला काहीच करायचं नाही आहे, तसेच स्लो गॅसवरती शिजू द्यायचे आहे. ती ॲटोमॅटिक टर्न होतात बघाल तुम्ही, त्याला फिरवायची गरज नाही आहे. वाटल्यास मग नंतर तुम्ही झाऱ्याने तुम्ही फिरवू शकता. या पद्धतीने बनवून घ्या दहीवडे, छान ते आतून शिजून जातात. ऑइलचं टेम्परेचर एकदम गरम पण नाही पाहिजे, एकदम थंड पण नाही पाहिजे. पहिले छान गरम करून घ्या, नंतर मिडियम गॅसवर तुम्ही राहू द्या. छान टर्न होऊन राहिले ते बघा. या पद्धतीने मी सगळे दहीवडे छान तळून घेतलेले आहे बघा. ते ॲटोमॅटिक टर्न होऊन राहिले. चाळणीमध्ये काढून घेतले आणि प्लेटमध्ये मी थंडे व्हायला ठेवले. गरम गरम पाण्यामध्ये नाही टाकले, थंडे व्हायला ठेवले साईडला आणि काही वेळानंतर मी पाण्यामध्ये टाकले. हे बघा सगळे दहीवडे माझे तळून रेडी आहे आणि मी थंडे होऊ दिले. एक फोडून पण दाखवते तुम्हाला बघा. अशी शिजवायचे आहे, खूप छान शिजलेले आहे. आता मी सगळे पाण्यामध्ये टाकून घेत आहे. त्याला टाकून 5 मिनिटं मी गरम पाण्यामध्ये झाकून ठेवणार आहे. छान त्याला खाली वर करून दाबून पाण्यामध्ये पूर्ण भिजवणार आहे. पूर्ण पाणी त्यामध्ये जिरणार आहे दहीवड्यामध्ये. पाणी पिऊन घेतात दहीवडे बघा. या पद्धतीने सगळे मिक्स करून ठेवलेले आहे. पाच मिनिटानंतर मी ओपन करते झाकण. पाणी ते थंड झालेलंच असतं, थोडंफार गरम असतं, तर त्याला हातात घेऊन हळूवारपणे दाबून ते पाणी काढून टाकायचं आहे. खूप दाबायचं नाही आहे, खूप दाबलं तर तो फुटून जाणार. हळूहळू दाबायचं आहे म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं. असं सगळं व्यवस्थित दाबून दाबून मी सगळे दहीवडे काढून घेतलेले आहे. दहीवड्याचं जे तेल होतं ना तळलेलं, ते त्या पाण्यामध्ये आलेलं आहे बघा. या पद्धतीने सगळे दाबून दाबून काढून घेतलेले आहे. हे बघा ऑइल पूर्ण पाण्यामध्ये आलेलं आहे. आपण ज्याही सिटीमधून माझे व्हिडिओ किंवा माझी रेसिपी बघता, माझ्या चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी बनल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी बनली आणि पुढली रेसिपी कोणती बनवायची नक्की सांगा कमेंटमध्ये. चला आता सर्व करते. यम्मी यम्मी दहीवडे. ग्रीन चटणी, रेड चटणी, थोडं लाल मिरची पावडर आणि शेव